नानू 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 देवा, हे फुल देऊन पार्वतीला माझ्या मनातलं प्रेम सांगू काय? तिला नाही आवडलं तर तिला वाटेल काही जंगली माणूस आहे, जंगलातलं फुल देऊन प्रपोज करतोय. नको नको, काहीतरी दुसरं शोधूया. पार्वती, हल्ली ना मला झोपच लागत नाहीये, भूकही लागत नाहीये. म्हणजे 4 चपात्या आणि डोळ्याला भात एवढंच जेवतोय मी. म्हणजे कसं तरी होतंय, सांगता येत नाही का ते, माहित नाही. आदित्य सरांना जळवण्यासाठी या जंगलात आले खरी, पण या पिरीम पुजारीपासून स्वतःची सुटका कशी करून घेऊ ना तेच कळत नाही. याच्याऐवजी आदित्य सर इकडे असते तर. नानू, जंगलात पिवळ्या करंडेची फुलं असतील ना? हे देवा, म्हणजे हिला आवडतात जंगलातली फुलं. मी आता ते फुलं आणून हिला प्रपोज करतोय. आहेत ना, आहेत ना? हा. मग जा ना. म्हणजे मला पाहिजेत ना. हा, जाशील का? लगेच जातो. जा. मी काय म्हणतो, हं. माझ्या सगुनीला तुझ्या जवळ ठेवून जातोय. हा, याच्यावर बसून आराम कर, आणि काही डेंजर जाणवलं ना की असं हॉर्न मार की मी धावत परत येतो. कसं आहे ना, हे जंगल आहे ना, हे म्हणजे बुलबुलही आहे. कोणी बी कधी बी हरवतं, सापडत नाही कोणी. हा, तू काळजी करू नको. मी असा गेलो आणि असा आलो. बसून आराम करा, मी आलोच. जातोयस ना? गेलो की. हा बघ, विकास दादा, आपण जरा बोलायचं का यांच्याशी? विकास दादा, काय तब्येत बरी आहे ना तुमची? मस्त आहे मी. आणि काकूंची तब्येत कशी आहे? तिला काय होतंय? ती पण आहे की एकदम ठणठणीत. हे बघा, तुम्हाला जर काही अडचण असेल तर सांगा मला. आपण किर्लोस्कर कंपनीमध्ये सगळे एकमेकांची मदत करतो ना. हो प्रीतम बाबा, तुम्ही मदत करता, पण असं अचानक का विचारताय? अचानक म्हणजे, हे बघा, मला माहिती आहे की काकूंच्या आजारपणासाठी तुम्ही मारुती मामांकडून पैसे मागितले होते. माझं एवढंच म्हणणं आहे की मारुती मामांपर्यंत कशाला जायचं? मला सांगायचं ना, मी केली असती व्यवस्था. प्रीतम बाबा, मी कशाला पैसे मागू मारुतीकडे? तोच अडचणीत आहे. हल्ली सगळ्यांकडे तोच उसने पैसे मागत असतो. अहिल्या मॅडमनी सगळ्या कर्मचाऱ्यांची त्यांच्या परिवारासकट विमा उतरवला की त्यातूनच माझ्या बायकोच्या आजारपणाचा खर्च होतोय. मी कशाला पैसे कोणाकडे मागू? मारुती मामा एवढ्या पैशांचं काय करतोय? विकास दादा, तुमचं चालू आहे. प्रिया, महाराज देवा, अगदी देवासारखे भेटला बघा. म्हणजे तिकडे देवळात जाऊन आलो, तिथं तुम्ही भेटला नाहीत म्हणून इथं आलो. मला पक्की गॅरंटी होती तुम्ही या देवापाशी भेटणार. जिथे देव तिथे मी, कारण देवाचा लडका मी. वय वय वय, हे घ्या, तुम्ही सांगितलेले समधे पैसे घेऊन आले. आता तरी माझ्या पारूची ग्रह शांतीची पूजा होईल ना? अशी कशी होईल? तुला 2 दिवसाची मुदत दिलेली आणि तू आत्ता येतोय? महादेव कोपलेत. मग तुला काय साधी गोष्ट वाटली? एक तर आधीच तुझ्या मुलीची पत्रिका खडतर आहे. आता यज्ञ करावा लागेल, महायज्ञ करावा लागेल. महायज्ञ करावं लागेल? अहो गुरुजी, काय बोलताय? हे पैसे जमा करतानाच ना की नवाले. मी काय म्हणतो, याच्यातच भागवा ना. याच्यात भागवा? अपमान, घोर अपमान. हा अपमान मी सहन नाही करू शकणार, कारण देवाचा लाडका मी. हे घे, नको मला तुझे पैसे. इथे मी तुझ्या मुलीच्या भल्याचं बघतोय, तर तुला पैशांची पडली आहे?
नाही 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 नाही. हा असू द्या असू द्या, तुम्हालाच असू द्या. परत तुम्ही असं काही बोलू नका. तुम्ही मला फक्त सांगा अजून काय लागल. काय काय लागेल काय लागेल? मणी 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 सोन्याचा मणी लागेल. आत्ताच्या आत्ता जा आणि सोन्याचा मणी घेऊन ये. सोन्याचं मणी? पण आता सोन्याचं मणी कुठून आणू? ते मला काय माहिती नाही. तुला जर तुझ्या मुलीची काळजी असेल तर तू कुठूनही सोन्याचा मणी घेऊन येशील. नाही नाही, पुरीची काळजी तर आहेच ना. मला सांग, तुझी मुलगी आता बाहेर गावी गेली. बाहेर गावी गेली आहे. बरोबर, हेच मला म्हणायचं होतं. संकट, महासंकट येणारे तिच्या जीवावर स्पष्ट दिसतंय मला. कारण देवाचा लाडका मीच. बाय बाय, तुम्हीच देवाचे लाडके आहात म्हणून तरी माझ्याकरता इतकं करताय ना. पण माझ्या पुरीच्या बाबतीत असं बोलू नका. माझी पोरगी एकुलती एक आहे, बिना आईनं वाढलेली. तिला काय बी होता का म्हणे. मी बाप आहे तिचा, माझ्या पोरी करता वाटेल ते करेन. अहो मग हा मनी काय चीज आहे. मला फक्त थोडा वेळ द्या. मी काही ना काहीतरी तजवीज करून तो मनी घेऊन येतो. हा येतो. देवाचा लाडका मीच. मनी मनी मनी. आदित्य काय झालं, असं का चालतोय? अरे काही नाही, तुझ्यासोबत शॉपिंगला जाण्यासाठी मी इतका एक्साइटेड होतो की पायाला ठेच लागली. तो दगड दसल मध्येच. काय ठेच लागली? हा. एक मिनिट, मी अर्जंटली डॉक्टरांना बोलवते. नाही, डॉक्टरांना बोलायची काय गरज आहे एवढ्या गोष्टीसाठी. इट्स ओके. आणि आपण इतके लांब आहोत, डॉक्टरांना येता येता खूप वेळ जाईल. आदित्य, तुझ्या पायाला ठेच लागली, तुला चालता येत नाहीये, ते ट्रीट करणं जास्त इम्पॉर्टंट आहे. काय इट्स ओके. मी रूम मध्ये जाऊन बघतो, तिकडे फर्स्ट एड बॉक्स असेल. आय मॅनेज. मला वाईट याचं वाटतं की आपण शॉपिंगला जाणार होतो. फॉरगेट अबाउट दॅट, आपण नंतर बघूयात ते. नाही का? नंतर तू जा शॉपिंगला. आदित्य, मी इथे थांबणं जास्त गरजेचं आहे. हा, मी करेन मॅनेज. डोंट वरी अनुष्का. आणि तुला मी तुझ्या चॉईसच्या कपड्यांमध्ये अवॉर्ड घेताना बघायचंय ना मग. आणि इवन आय वॉन्ट टू सी युअर चॉईस. मला खरंच तुझी चॉईस बघायची आहे. प्लीज जा तू. आय विल मॅनेज. आदित्य प्लीज. ओके, तर तू म्हणतोयस तर जाते, पण काळजी घे. हो, डोंट वरी. मी इथेच आहे. मी ते एक प्रेझेंटेशन संपवतो. आणि काही वाटलं तर मला कॉल कर. हा, आय विल कॉल. मी लवकर येते. येस. ओके, बाय. बाय. सिमेंटच्या जंगलात लई कंटाळा आला होता. मला आठवतं ना, ते गावाकडे गेले होते, त्यानंतर लई दिवसांनी असं निसर्गाच्या वातावरणात आली आहे. मला ना लई भारी, अरे देवा, लई भारी वाटतंय. इकडं इकडं बघूया. देवा, लईच लांब आले वाटतं मी या जंगलात. तरीच नानू म्हणला होता, ज्या रस्त्यानं जाल त्या वाटेनं जाल, तिकडं काहीतरी खून करून ठेवा. काय करू मी? हा, लगोरी लावून ठेवते. लगोरी लावायला दगड. झाले. मारुती मामा म्हणत होते ते अगदी बरोबर होतं. चा बालिशपणा कधी संपणार आहे देव जाणे. की मोठी झाली आहे तरी कोणासोबत कसं वागावं ना हेच नाही कळत. सगळं सोपं वाटतं तिला. ती गेली असेल यार ही. हो, थँक गॉड शिप सापडले. अरे हा एकटाच.
अय नानो नानो अरे पार्वती दाढी ए चोर ए चोर ए चोर ए चोर अरे मूर्ख मी आहे आदित्य. अरे आदित्य सर सॉरी सॉरी ते तुम्ही काळे कापड घातलेत ना म्हणून मला वाटलं चोर चाल. पारू कुठे आहे? माझ्या मनात नानू पार्वती कुठे आहे? मला नाही माहित. तुला नाही माहित म्हणजे तुझ्या सोबत आली होती ना ती. नाही त्याचं काय झालं सर तिने मला सांगितलं ही पिवळी फुलं तिला हवी आहेत म्हणून ही हुडकायला मी जंगलात गेलो. परत आलो तर ती तिथे नव्हतीच. फक्त माझी सायकल होती माझी सगुना. मग तिला हुडकत 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 इथं आलो दमलो म्हणून झोपलो. तू मूर्ख आहेस का? अहो काय माणूस नाही तुझ्यावर जबाबदारी आहे ना तिची. ती तू तिला असं एकटं कसं काय सोडलंस? अहो मी थांबलोय तिची वाट बघत. यार अहो पारो! अहो सर पारो अहो सर अहो ऐका जाताना खुणा ठेवून जा म्हणजे परत येताना तुम्हाला कळलं नाही तर चुकाल रस्ता. कळलं का आदित्य सर? पारो कुठे गेली असेल यारी? ती मुलगी आहे ना खरंच ऐकतच नाही. तिला ना चांगली समज द्यायला हवी. काम करतो घरी गेल्यावर आईलाच सांगतो. तिने सांगितल्यावर गप गुमान ऐकेल. अरे हे ते गावाकडच्या खेळासारखं आहे. आय एम शुअर हे पारूनीच रचलंय. एकट्याने असं जंगलात यायची काय गरज होती? पारू तू इथे आल्यापासून आहे ना मला खूप त्रास दिलाय. आय थिंक सो हे नानूनी सांगितल्याप्रमाणे तिने खून म्हणून हे रचून ठेवलंय. बघू तर माझ्या मदतीशिवाय कशी येते तर. हे बघा तुम्हाला माहित आहे हे काय आहे? माझे धनी हाय ते. माझ्या धनींचा ना माझ्यावर लई जीव आहे. ते आता इकडं असते ना लई मज्जा आली असती मला. पण ते नाही येणार इकडं. माहित आहे का? चिडलेत ते माझ्यावर. इकडं आल्यापासून ना लई छळलं आहे मी त्यांना. का म्हणजे ते बी मला छळत्यात म्हणून मी बदला घेतला त्यांचा. पण ते माझ्यावर चिडतात ना मला असं वाटतं की की हक्कानं रागवतायत ते माझ्यावर. त्यांची माझ्याबद्दलची काळजी दिसून येते मला. म्हणजे धनी आता इकडं असते ना लई घट्ट मिठी मारली असती त्यांना. मला आठवण येते माझ्या धनींची. धनी धनी पारू 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 धनी धनी पारू बघितलं ना सांगत होते तुम्हाला माझे धनी मला शोधत इकडे येणार. त्यांना करमतच नाही ना माझ्याशिवाय. राहतच नाही. आले का नाही माझ्या माग माग करत. एक मिनिट ते इकडं कशा पायी आले आणि मला कशा पायी शोधतायत? मी तर त्यांच्यासाठी फक्त एक नोकरच आहे ना. आदित्य सर कधी कधी माझ्याबद्दल काय विचार करतात ना कळतच नाही मला. जाऊ दे मी आता त्यांनी किती बी हाका मारू दे ओस देणार नाही. बसू दे शोधत. पारू मला माहिती आहे तू इथेच आहेस. पारू माझ्यापासून जास्त वेळ लपून नाही राहू शकत. पारू प्लीज माझ्या समोर ये यार.
पारू, या जंगलात वाघ सिंह भरपूर आहेत. पारू, मी तुला एकटीला सोडून जाईन ना. पारू, 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 मला माहितीये तू इथेच आहेस कुठेतरी. पारू, अरे आता हो दे ना. पारू, काय गागिला, काय झालं? एवढी अस्वस्थ काय आहेस? अरे आदित्यचा फोन लागत नाही आणि नेहमीप्रमाणे मला काळजी वाटते. साहजिकच आहे, पण तुझं ना मला हल्ली काही कळतच नाही ग. म्हणजे तुला मी म्हटलं आदित्य बरोबर अवॉर्ड फंक्शनला जा, तर म्हणालीस नको, त्याला अनुष्का सोबत वेळ घालवत आहेत. आणि हा पठ्ठ्या तिकडे एन्जॉय करायचं सोडून सर्वे करत बसलाय. काय म्हणायचं याला? अरे त्या दोघांना वेळ घालवण्यासाठीच एकत्र पाठवलं होतं, पण आज त्यांनी अवॉर्ड फंक्शन साठी निघायला हवंय. मी अनुष्कालाच फोन करते ना, ती असेलच त्याच्यासोबत. यार ही बाई का सतत माझ्या मागावर असते. हॅलो मॅम, बोला. अगं काही नाही, सहजच फोन केला होता. सगळं नीट आहे ना? ऑल ओके ना? ऑफकोर्स मॅम, आम्ही ठीक आहे. आम्ही खूप मज्जा करतोय आणि मी आता शॉपिंगला पण निघाली आहे. अरे वा, शॉपिंग. बघ, म्हणजे आजपर्यंत आदित्यसाठी कपडे मी घेत होते, आता ही जबाबदारी तू घेतलीस, हे फार बरं झालं. बरं, आदित्यचा फोन लागत नाहीये, मला जरा बोलायचं होतं त्याच्याशी. देतेस का त्याला फोन? नाही, मी आत्ता एकटीच निघाली आहे शॉपिंगला. ते काय झालंय, आदित्यच्या पायाला थोडं लागलंय ना, म्हणून तो घरी रेस्ट करतोय. पायाला लागलंय? म्हणजे कुठे लागलं, किती लागलंय? आणि तो तुझ्या बरोबर शॉपिंगला येऊ शकत नाहीये, म्हणजे चालता येत नाहीये वगैरे, एवढं लागलंय का त्याला? नाही नाही, एवढं काही नाही झालेलं, ठीक आहे तो. अच्छा, पण अगं, पण आता त्याच्याशी काहीच कॉन्टॅक्ट करता येणार नाही. म्हणजे मला बोलायचं होतं त्याच्याशी. तिथला काही नंबर वगैरे आहे का? आदित्य त्या पारू बरोबर जंगलात तर गेला नसेल ना? मॅम, मी ऍक्च्युली एवढी लांब नाही आले. मी परत जाऊन तुमचं बोलणं करून देऊ शकते. ओके, बरं ठीक आहे, मला फोन कर. हा, ओके, बाय. दादा गाडी वळवा. मूर्ख आहेस का तू? तुला कळत नाही एकट्याने असं जंगलात यायची काय गरज होती मला सांग. पारू, तुला काही झालं असतं तर काय केलंस? नाही, तुला तर काही होणारच नाही ना. आली तोंड वर करून इथे. पारू, बालिशपणाची ना काहीतरी लिमिट असते यार. ते आल्यापासून बघतोय मला किती त्रास देतेस तू, सगळं मी सहन करतोय. तर बाहेर आहोत ना म्हणून मी काही बोलत नाही. आपण घरी असलो असतो ना, ते एक कानाखाली.